परीने अजून कळवलं नाही. फोन अजून चार्जिंगला आहे म्हणजे नाही कळवलंय. मला तर वाटतं आता दिल्लीवाल्या काकांशी बोलूनच बॅटरी गेली असणार आहे. अरे नाही, हे बघ सगळ्यात आधी पाप्या उठला आणि आपण त्याला रात्रभर त्रास दिला ना म्हणून माझ्या अंगावर पाणी ओतलं. तेव्हापासून मी जागीच आहे. तिने नाही सांगितलं अजून. मला असं वाटतंय ती नाही जाणार. का? अगं बघ ना, तू काल तिला इतकं बोललीस, ती निरुत्तर झाली, पण तिने हो कळवलं नाही. जेव्हा आपली द्विधा मनस्थिती होते ना, तेव्हा भावनेच्या आहारी जाऊन आपण काहीही करू शकतो, काही निर्णय घेऊ शकतो. येतात असे जीवनात अनेक प्रसंग, मनात मळप भरून राहते. एक नंबर चहा बनवला. क्या बात आहे आनंदी, एक नंबर. परीचा हे त्या दिल्लीच्या काकांचा फोन असणार का? परी फोन वाजतोय तुझा, फोन वाजतोय. परी फोन आलाय. फोन ओ शिट. काय झालं ग? काही नाही, ते माझ्या काकांचा फोन आलाय. मग बोल की. हॅलो, हाय मॉर्निंग महेश काका. हाय. नाही झालं माझं बोलणं बाबूशी. येस, हो त्याने सांगितलं मला. नाही, तुला माझे ड्रॉइंग आवडले. इट्स अ बिग डील. थँक्यू सो मच. हो येस. नाही अरे, ते खूपच बेसिक आहेत. नाही, काहीच येत नाही. म्हणजे मला ऍक्च्युली ते तुला सांगायचंच होतं की ग्राफिक्स, इलस्ट्रेशन मला काहीच येत नाही. म्हणजे हो, पण नाही तू आहेस. पण या आय नो, पण ओके. हो ओके. लगेच आत्ता कसं कळू? नाही, मला इंटरेस्ट आहे. मला खूप इंटरेस्ट आहे. पण महेश काका, मी एका तासात कळवू का? मला थोडा वेळ हवा आहे विचार करायला. नाही येस, नक्की कळवेन. या थँक्यू सो मच. बाय. परत झोपला असेल ना पप्प्या? हो, ते रात्रभर त्रास दिलास ना तू. हा ना, झोप नाही झाली त्याची. पाणी वगैरे टाकलं त्याच्या अंगावर. जाऊन झोपला असं आता. आपण एक काम करू, चल त्याला सांगू हॉटेल पण उघडायचे, गोरो पण नाही. चल सांगू त्याला. चल. घेतलाच पाहिजे हा मोबाईल. लुक ब्युटिफुल, सेल्फी कॅमेरा 20 फास्ट मेसेज. पप्प्या, याच्यात न्यूज असतो ना त्याच्यापेक्षा भारी न्यूज आहे आमच्याकडे. चल एक सेकंड. काय अरे चल, चुहा मीटिंग करायची. चल उठ. चुहा मीटिंग कोणाबद्दल होते? परी का गौरव? तुला सांगते. तुझं चहा झालाय? हा बाई, तरीच तुझी चिडचिड आम्ही सहन करायची आणि माझा चहा तिकडे ठेवला का? अरे पप्प्या, जसंच तसं वागून नाही. अरे पण माझा मेंदू चालू होत नाही चहा प्यायल्याशिवाय. काय कुठं चालू आहे ना? आता चहा महत्वाचा आहे. अरे चहा पिता करू ना चुहा मीटिंग, काहीच प्रॉब्लेम नाही. मी आणते, नवीन चहा करून आणते. हा चालेल. मला तोच चहा हवाय. तू किती येण्यासारखं वागतो रे? लहान आहे का? हरलाच पाहिजे तुला. तुझे जंगली वागते ना, चहा नाही मिळालं तर त्याच्यापेक्षा हे बरं आहे लहान मुलासारखं. एक मिनिट आणते. काय तू दरवेळेस काय धमकी देते? काय माझं तुला? मार करू नको ना मारामारी. बास झाली ना हिंसा. बाज झाली हिंसा. ते बोलू नको सारखं तू. काय बाज झाली हिंसा? काही झालं तरी बाज झाली हिंसा. थांब जरा. आणि हिला सांग ना, किती मारण्याची धमकी देते सारखं. मी नाही ऐकून घेणं. काय आता बोला, काय असेल ते. हे बघा, परी आहे ना, ती 1 तासात कळवते म्हणाली. त्याआधी आपल्याला काहीतरी ठरवलं पाहिजे. 1 तास आहे ना, म्हणजे 60 मिनिट, 60 मिनिटं आहेत ना. हा, मग खूप वेळ आहे आपल्याकडे. आपण बाहेर जाऊन करूयात. नाही, आजपर्यंत आपण सगळे निर्णय इथंच घेतले, इथंच थांबून बोलायचं.
काय आहे? राणी चल बाहेर, परी इतक्यात यायची नाही. चल चल चल, चल. आता आपण शांतपणे बोलू. हा थांब, चहा होऊ दे. परी हॅलो हॅलो पप्पा. भाई परी तू फोन केलायस भाई. आपण तर परी कॉलिंग असा स्क्रीनशॉट काढून ठेवला आता. पप्पा ऐक ना. बोल ना भाई, मे आय हेल्प यू. ओके, मी जे आता तुला विचारणार आहे ना त्याचं प्रॉमिस कर, काही विचार न करता उत्तर देशील. अरे भाई, आपण विचार केला असता तर तुला एवढा त्रास दिला असता काय. भाई तू आपल्या सॉरीच्या लिस्ट मधली आहेस. बिंदास विचार. तुमचा हुकूम आपला एक्का बोलून तुला उत्तर देतो. ओके बघ, सपोज तुला एखादी संधी मिळाली हा, जे तुझ्या लाईफला, तुझ्या करिअरला फुल चेंज करून टाकेल, म्हणजे तुझं करिअर टोटल सेट करेल. पण त्या संधीसाठी तुला तुझ्या मित्रांना, म्हणजे जे तुझ्या फॅमिली सारखे आहेत एकदम टाईट, त्यांना तुला सोडून जावं लागेल. तर तू ती संधी घेशील का तुझ्या मित्रांना सोडून जावं लागेल म्हणून ती सोडशील? भाई आपण आहे ना 10वीत होतो, आपल्याला 52% मिळाले. आपले सगळे मित्र आहेत ना सायन्सला गेले, मग आपण पण सायन्सला गेलो. ते पास झाले आणि आपण फेल झालो. हा म्हणजे तेवढी अक्कल नव्हती आणि आवडी नव्हती. मग आपण आर्ट्स घेतलं. बाई सगळी वर्ष विदाऊट एटीकेटी पास झालोय. हा पण सायन्सचे मित्र आपले तेवढेच जवळचे होते. आता पप्प्याबाईच बघ ना, चाळ सोडून हॉटेलमध्ये गेले ना. आपल्याला नाही बाई इंटरेस्ट आहे हॉटेलमध्ये, पण पप्प्याबाईंना लागणारी हॉटेलची सगळी हेल्प आपण केली. परी मी आणि पप्प्याबाई जेवढे जवळचे मित्र आहोत ना, तेवढे तुम्ही त्यांच्या बरोबर राहून सुद्धा नसाल. तेव्हा बाई एकदा मैत्री झाली ना, आणि मग ती सच्ची असेल तर कधीच तुटत नाही. मग तुम्ही जवळ राहा किंवा लांब राहा, त्याने काहीच फरक पडत नाही. भाई शेवटी आपल्या मित्रांची पण हीच इच्छा असते ना की आपलं करिअर व्हावं. त्याच्यामुळे माझं हेच उत्तर आहे की मी त्या संधीच्या मागे गेलो असतो. हॅलो हॅलो भाई, भाई ऐकतेय ना तू की एवढं सगळं परत बोलू? हॅलो परी. बापा, तुला रिस्पेक्ट हवा होता ना? तुला फुल रिस्पेक्ट माझ्याकडून. फुल 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 रिस्पेक्ट. थँक्यू सो मच. परी तिला नसेल जायचं तर नको जाऊ देत ना. तिचे बाबा तिच्यावर जबरदस्ती करत नाहीत, मग आपण कोण? हे चुकते आपलं. हे बघ, तिच्या बाबूने तिला आपल्याकडे का पाठवलं? तिने स्वतःच्या घराबाहेर जावं, त्यांच्या लाडातून बाहेर जावं, बाहेरचं जग बघावं म्हणून. आणि ती इकडे आल्यावर आपण काय केलं? आपण तेच केलं जे बाबूनं केलं. तिला जे पाहिजे ते करायला दिलं, तिचे सगळे लाड पुरवले. उलट आपण तिला हक्कानं सांगायला पाहिजे, जबरदस्तीनं सांगायला पाहिजे, तू जा, तू शिक, तू कर, तुला पाहिजे ते. नाही नाही, नाही. मला काय वाटतंय बाई, हे बरोबर आहे तुझं, पण आपण असू दे की तिचे वडील जबरदस्ती जे आहे ना ते नको. जबरदस्तीने तिला नाही सांगितलं पाहिजे. तिचा निर्णय असला पाहिजे स्वतःचा. हा बरोबर आहे, पण चुकीचा निर्णय घेतला तिनं तर. बाई चूक बरोबर आपण कसं ठरवणार? असं काय बोलतो तू पप्या? अरे तो कोण माणूस आहे? केवढा मोठा माणूस आहे तो. ते तिचे बाबा सांगून गेले ना काल, लई मोठा आहे म्हणे कोणीतरी. अरे आता ती त्याच्याकडे जाणार, शिकणार, नुसतं शिकणार नाही, काम करणार त्याच्या खाली. मग चांगलं नाही होणार का ते? आणि तू सांग मला, खरं सांग, हॉटेलची कामं तरी परी कधी मनापासून करते का? नाही, मग तिला खूप कंटाळ आहे कामाचा, काहीच करत नसते ती. तेच तर, ती हॉटेलात नाही आपल्यामध्ये रमली. म्हणजे जर ती जायला नाही बोलली ना
तर ते हॉटेलसाठी नाही बोलणार आहे, आपल्यासाठी, आपल्याला सोडून जायला नाही बोलणार आहे ती. आणि तेच नकोय मला. बरोबर आहे. पण खूप कठीण निर्णय असतात हे. रुपेशच्या वेळी पण माझ्या मनाची हीच घालमेल झाली होती. अगं आनंदी, बराबर आहे, पण लग्न आणि करिअर या गोष्टी आता वेगळ्या आहेत ना. आपलं आयुष्य, आता टाइम आपला करिअर करायचं आहे, लग्न बिग्न नंतर. बाई, काय झुमलस्टिक बोलली तू. नाही, मला पटतंय, पण करायचं काय? तिला आपण समजवायचं आहे हे की बघ, आता आपल्या बोलण्यामध्येच अर्धा तास गेले. आता ती इमोशनल झाली ना, तर तिला शांत करणं लई अवघड आहे. आता असं काहीतरी जुगाड करायला पाहिजे ना, की तिनं फोन करून डायरेक्ट होच म्हणलं पाहिजे त्याला. पण जुगाड हा शब्द आला ना की मान एकाच व्यक्तीकडे वळते. भाई काय आहे, वेळेचं भान आहे की नाही या मुलीला. भाई ती आता व्हॉट्सअप मेसेज बोलत बसली असेल. आले 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 आले. काय करताय? हॅलो, अरे का नाचताय? हॅलो, काय 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 झालंय? काय काय झालंय? अरे गुड न्यूज सांगितली नाही बाई. काय गुड न्यूज काय असेल? एक वाईल्ड गेस. साहिलला नाही सापडली. नाही हा, भाई, आपल्या हॉटेलच्या बाबतीत आहे गुड न्यूज. तू ऐकशील ना, तर येडी होशील. म्हणजे अरे भाई अजीब, अरे अजीबचा फोन आला होता बाई. अरे तो नाही का ते चाऊमिनची चिंकारा आणि फुनचूक दाल गोरीला मागवलं होतं त्यांनी इकडे येऊन. हो, त्याने आपल्याबद्दल लिहिलं सुद्धा होतं पेपर मध्ये. हा बाई, तो साधा सुद्धा नाहीये भाई. मुंबईचं बेस्ट हॉटेल हे निवडण्यासाठी जी कमिटी असते ना, त्या कमिटीवर आहे तो. हा, तर त्यांनी जे बेस्ट 5 हॉटेल आहे ना, त्याच्यामध्ये आपली निवड केली आहे. अरे नाच. अरे महत्वाचं सांगायचंच राहिलं ना. काय काय ते महत्वाचं. अरे भाई, आता या 5 मधलं जे बेस्ट निवडायचे ना, त्यासाठी ना भाई या हॉटेलनी एक त्यांचा माणूस तिकडे पाठवायचा आणि त्या माणसाने इंटरव्ह्यू द्यायचा इंग्लिश मध्ये. कूल. येस, इकडे नाही, दिल्लीला जायचं. दिल्लीला. दिल्ली? हा, भारताची राजधानी दिल्ली. तिकडे जायचंय. इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू आहे. आता काय प्रॉब्लेम झालाय भाई, आपल्या इथे 3 जणांना झोमलास्टिक इंग्लिश बोलता येतं. हा, आम्ही तिघं नाही. गौरव, साहिल आणि तू. तर आता साहिल तर नाहीच आहे भाई. गौरव सुद्धा त्याच्या वडिलांमुळे जाऊ शकणार नाहीये, त्यामुळे आता राहिली तू. त्यामुळे तुलाच जायला लागणार. तू आता नाही बोलू नको. हा, नाही, मला जावंच लागणार आहे दिल्लीला, महेश काकाला भेटायला. कोण ग? कोण? अरे महेश काका, कार्टूनिस्ट, मी सांगितलं होतं ना. अरे हा हा हा. पण मी त्यांना कळवलं नाही अजून. अरे भाई, मग कळव त्यांना. हा, आणि नेक काम मध्ये देरी नाहीच करायला पाहिजे. हा इंटरव्ह्यू सुद्धा देऊन ये. अरे पण माझं ठरलं नाहीये अजून. अगं पण तू जा ना तिथे राहा, बघ कसं आहे सगळं, आणि मग घे निर्णय. हे बेस्ट आहे. एक काम कर, तू लगेच फोन कर आणि दोन्ही कामं होऊन जातील. हा, बघ बाई परी, आता सगळं तुझ्या हातात आहे. आपल्या हॉटेलचं फ्युचर आणि तुझं फ्युचर दोन्ही तुझ्या हातात आहे. हो परी. हो, पण असं तुम्हाला सोडून. अरे आम्हाला सोडून नाहीच जायचंय, फक्त तिकडे जाऊन यायचंय बाई. तू फोन लाव ना. काय बघते, फोन लाव. खरंच? कर ना, कर तू टेन्शन नाही, कर लगेच.
परी बोलतेय मी. या हाय. ऍक्च्युली मी तयार आहे दिल्लीला यायला. हा हो, पण माझ्या हॉटेलचं अजून एक काम आहे दिल्लीत ते. ओ ग्रेट. ओके. कधी निघू? लगेच? अरे पण फ्लाईटचं तिकीट? ओके ठीक आहे, निघते लगेच. हो हो येते. हे बघ, तिकडे गेल्यावर आधी एक सवय लावून घ्यायची, ती म्हणजे आपल्या कपड्यांची घडी घालणे. तिथे कसं तुझी आई किंवा ही आई नसणार आहे ना तुझ्या सोबत हे सगळं करायला. अरे अगे ए, रडू नको ना. हे बघ, माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची खूप नाती उभी केली, पण एकच नातं आहे जे परिस्थितीमुळे उभं राहिलं, ते म्हणजे मैत्री. अगं आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, आहोत ना तुझ्या सोबत. तू आज ना किती जड बोल, मी तुला थांबवणार नाहीये. I'm going to miss you. मैत्री ही अशी असते ना, कशी बोल नो. ही आनंदी आता बोलून बोलून हिला सेंटी करणार. ती एवढं जड काहीतरी बोलून ना तिला कळणार पण नाही आपण सेंटी होतोय का काय होतंय. मैत्री ही एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी असते. शब्दाविना सगळं काही समजून घेणारी असते आणि न सांगता डोळ्यातले भाव समजून घेणारी असते. वा, आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा जावो. शुभ सकाळ, शुभ रात्री. या ठिकाणी मी जाहीर करतो की आनंदीताईंचा हा व्हॉट्सअप मेसेज वाचून दाखवण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. आता जय हिंद, जय महाराष्ट्र. माईक ऑफ. मला हसतो ना. अगं बाई तू असो, काय चाललंय बाई तुझं? हे माहेरची साडी काय दाखवते? हे बनवा बनवीची साडी दाखव. अरे बाई, आपल्या हॉटेलसाठी चालली ना इंटरव्ह्यू द्यायला, चेहऱ्याचा हसरा पाहिजे. आणि रडते काय? हा म्हणजे आता हसते पण रडते काय? हा तिकडं जा आणि मस्त त्यांचे कार्टून काढून त्यांनाच दाखव, मग देतील आपल्याला बक्षीस. मला सोडायला ये ना. सोडायला? अरे तू येडी आहे का? आपण एकदा घट्ट धरलं ना की आपण हा ना. आता ही करते नाटक. तिकडे एकदा कार्टून काढायला लागली ना की मग इथल्या सगळ्या कार्टूनची आठवणच येणार नाही तिला. भाई आणि आम्ही इथेच असणार आहे ना, आम्ही कुठे जाणार आहे? भाई हवं असेल तर बपावला पाठवतो तुझ्या बरोबर. आणि ऐक, जाताना देवाच्या पाया पडून मी, यशाची सुरुवात आहे ना तुझ्या, खूप यश मिळू देत तुला. आय लव्ह यू. चला बास बाई बास. चला ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. निघायची वेळ झाली, चला पालखी उचला. चला, आपलं हॉटेल भारी, बक्षीस आपल्याला. अरे बास ना, मला माहिती आहे हे सगळं खोटं आहे. मी आयुष्यात काहीतरी करावं, मला आवडतात त्या गोष्टी कराव्यात म्हणून तुम्ही हे तयार केलं, अवॉर्ड वगैरे. आणि मला तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मी तिथे खूप दिवस असणार आहे. मी पहिल्यांदाच बाबूपासनं, तुमच्यापासनं इतकी दूर असणार आहे, एकटी. पण हे माझ्या भल्यासाठी आहे. पण हीच वेळ स्वतःच्या पायांवर उभी राहायची, काहीतरी करून दाखवायची. यु नो व्हॉट, तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. थँक्स. मला इतक्या गोष्टींची ओळख करून दिल्याबद्दल थँक्स. आणि मी आनंदाने चालली आहे, त्यामुळे कुणी सेंटी होणार नाही. पण माझा मोटो काय आहे? डोंट वरी, आहे ना परी. बाय. भाई एक 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 सेल्फी तो बनता है ना भाई. हाँ? एक आपला काय एक्सपिरियन्स जास्त नाहीये भाई, पण
काढतो येतय का बाई अरे काय करतोय दिसायला पाहिजे ना सगळे या भाई आणि कोणी चीज म्हणणार नाहीये सगळे माझ्या मागे म्हणा व्हॉट द फालतूगिरी अरे वाढ